नमस्कार मैत्रिणींनो. दुसऱ्या कोणत्याही सणाला आपण पुरणपोळी ही करतो असे नाहीच. पण होळीच्या दिवशी हमखास आपण पुरणपोळी करतोच. तर बघा आज आपण ही मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळीसाठी सगळ्यात महत्त्वाची लागते ती चण्याची डाळ. कुकर मी घेतला आहे त्यामध्ये 2 वाटी मोजून मी चण्याची डाळ घेतली आहे. डाळ आपल्याला पहिल्यांदा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली, त्याच वाटीने 5 वाटी मोजून मी यामध्ये पाणी घातलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मी 1 ते 2 चमचे तेल घालून घेते आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, तर आपली ही डाळ पटकन शिजते आणि छान मऊ शिजते. आता काय करायचं, याचं झाकण लावायचं आहे आपल्याला कुकरचं आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्टीमध्ये मस्त असं आपली डाळ शिजते. तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे. चांगलं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. कणिक भिजवताना थोडीशी हळद घातली, की पोळीला छान असा रंग येतो. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालत आपण छान असं कणिक मळून घेणार आहोत. कणिक मळताना आपल्याला थोडंसं सैलसर मळायचं आहे आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घालून छान मस्तपैकी हे कणिक आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठी लागणारं कणिक आपण या पद्धतीने 5 ते 7 मिनिटं छान मस्तपैकी मळून घ्यायचं. यामुळे काय होतं, तर आपली पोळी ही लाटताना जराही फुटत नाही. तुम्ही ह्यामध्ये कितीही पुरण भरलं ना, तर तुमची पोळी जराही कुठे फाटणार नाही. तर ह्या पद्धतीने पुरणपोळीचं पीठ मळून बघा आणि नंतर मला सांगा तुमची पुरणपोळी लाटताना फुटली का? आता या पिठावरती एक झाकण ठेवायचं. अर्धा तास आपण पीठ हे असंच ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपली डाळही शिजली आहे. आता डाळ परफेक्ट शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला डाळीचा एक दाणा घ्यायचा आणि दोन्ही बोटावरती प्रेस करायचा. त्याचं पीठ तयार झालं पाहिजे. या पद्धतीने जर पीठ तयार झालं, की आपली डाळ परफेक्ट शिजली आहे, म्हणजे आपलं पुरण कुठेही फसणार नाही आहे. आता ही डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे. त्यातलं पाणी सगळं खालच्या भांड्यामध्ये निघून गेलं आहे बघा या पद्धतीने. आता ह्या पाण्याला आपण काय म्हणतो येळवणी. तर येळवणीपासून आपण कटाची आमटी बनवतो. कटाची आमटी मी कशी बनवते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. थंबनेलमध्ये मी लिहिलं आहे त्याप्रमाणे आज पुरण यंत्राचा किंवा मिक्सरचा किंवा गाळणीचा वापर न करता मी पुरण वाटणार नाही आहे, तर डायरेक्टली पुरणपोळी बनवणार आहे. त्यासाठी मी परत कुकर ठेवला आहे गॅसवरती. त्यामध्ये तूप घातलं आहे आणि आपण गाळून घेतलेली डाळ घालून घेतली आहे आणि ह्या चमच्याच्या साहाय्याने मी ही डाळ स्मॅश करून घेते आहे. जर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करता नाही आली, तर तुम्ही स्मॅशर घ्या. स्मॅशरच्या साहाय्याने पटकन ही डाळ अगदी बारीक होते. घोटून घ्यायची आपल्याला ही डाळ. डाळ चांगली घोटून घेतली, की यामध्ये 2 वाटी मी गूळ घालून घेतला आहे. गूळ मी डाळी एवढाच घेतला आहे. तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल, तर तुम्ही इथे करू शकताय. गूळ घातल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी मी थोडंसं मीठ घातलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थांना मीठ घातलं ना, की त्याची चव अजूनही दुप्पटीने वाढते. आता हे थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होईल. इथे घाबरायचं नाही अजिबात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं सतत हलवत राहायचं आहे. बघा इथे आता घट्ट तयार होत आलं आहे. पुरण घट्ट होण्यासाठी इथे मला फक्त 7 मिनिटं लागले आहे. मीडियम गॅसवरती मी हे तयार करून घेतलं आहे. थोडंसं पुरण घ्यायचं हातामध्ये, त्याचा गोळा तयार झाला, की आपलं पुरण हे परफेक्ट तयार झालं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघितलं आपण इथे पुरण यंत्राचा, मिक्सरचा किंवा गाळणीचा उपयोग न करता अगदी झटपट पुरण तयार करून घेतलं आहे. पुरण व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी अजून एक प्रयोग आहे, तो म्हणजे एखादा चमचा किंवा कलता ठेवायचा उभा करून. तो नाही पडला म्हणजे पुरण आपलं परफेक्ट तयार झालं आहे. चला आता आपण पोळी बनवायला घेऊया. कणकेला परत तेलाचा हात लावून छान मळून घेतलं एकदा आणि त्याच्यातला छोटासा गोळा काढून घेतला आहे. थोडंसं पीठ लावलं आहे आणि ह्या पिठाची आपण वाटी तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहताय त्यानुसार आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण पुरणाचा गोळा घालून घ्यायचा आहे. पुरणाचे सुद्धा आपल्याला या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला पोळी लाटताना जास्त गडबड होत नाही आपली. पुरणाचा गोळा घालून घ्यायचा आणि ह्या वाटीचं आपल्याला तोंड व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे. पिठाचा आपण या पद्धतीने गोळा तयार करून घेतला, की वरचं जर एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे. नाही काढलं तर असं दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला हा गोळा असा छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे.
या पद्धतीने प्रेस करून घेतला ना, तर पुरण चहू बाजूनी पोळीमध्ये छान असं जातं. आणि आता नंतर आपल्याला पीठ लावून ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. जर इथे तुम्हाला डायरेक्टली पोळपाटावर लाटता आली नाही, तर यावरती एखादा पेपर ठेवा किंवा पोळपाटाला तुम्ही एखादा कपडासुद्धा बांधून घेऊ शकता. त्यामुळे आपली पोळी ही लाटताना चिटकत नाही, फुटत नाही. पोळी भाजण्यासाठी तवा गॅसवर मी गरम करून घेतला, त्यावरती तूप सोडून घेतलंय आणि लाटून घेतलेली पोळी यावरती घालून छान मस्तपैकी दोन्ही बाजूंनी तेल, तूप काही तुम्हाला जे आवडतं ना, ते लावून मस्त अशी भाजून घ्यायची. तुम्ही पाहिल्यात ना, बघा इथे कुठेही माझी पुरणपोळी फुटली नाही. अगदी टम्म अशी पुरणपोळी फुगली आहे. छान तूप लावून मी ही भाजून घेतली आहे. तुम्हाला सुद्धा अशी पुरणपोळी बनवायची असेल, तर नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि तुमची पुरणपोळी कशी झाली आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.